सो मग हेच आहे की म्हणजे की तूप खाल्ल्यावर लगेच रूप तर येत नाही माणसाला. सो प्रयत्न करत राहावे लागणार आहेत आणि तेच की काय येत नाही आहे त्याच्या मागची कारणं शोधली पाहिजेत. खरं तर तुम्ही यश मिळवलं, ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशीची रात्र कशी होती तुमची? काय स्वप्न तुम्ही बघितलं? ॲक्च्युली तर रिझल्टच्या म्हणजे मी त्यावर ॲड करतो. रिझल्ट ॲटली 22ला येणार होता, थोडीफार कल्पना होती. सो आदल्या दिवशी खूप पोटात असं गुडगुड होत होतं की आता उद्या रिझल्ट लागणार आणि काय होणार आहे काय माहिती. कारण एक दिवस तुमची पूर्ण लाईफस्टाईल चेंज करतो. कारण एका साध्या माणसापासून एक मोठा जबाबदार व्यक्ती तुम्हाला बनवत असतो. रिझल्ट लागलेला त्या रात्री तर मला ॲक्च्युली झोपच लागली नाही. कारण इतके फोन होते की रात्री 2-3 वाजेपर्यंत फोनच चालू होते. सो मी सकाळी ॲटली असं झालं की आणि मी बकऱ्यातच असल्यामुळं चार्जिंगची काही सोय नव्हती. सो मला भाग्य एवढं की फोन स्विच ऑफ झाला. बरं झालं, झोप तर लागली 8 तासाची. मग सकाळी जाऊन मी ते शेतकऱ्याच्या घरात जाऊन चार्जिंग लावला. मग त्यानंतर मी मोबाईल स्विच ऑन केला. मग गेल्या रिझल्ट लागल्यापासून ते म्हणजे 22ला रिझल्ट लागल्यापासून ते आत्तापर्यंत कंटिन्युअसली रोज 100 म्हणजे 300-400 मिस कॉल येतच राहतात. म्हणजे मला ॲक्च्युली त्यांना रिस्पॉन्ड करायला पण वेळ भेटत नाही. सो खूपच डिफिकल्ट सिच्युएशन झालं आहे. खरं तर तुम्ही आता महाराणावरती फिरत होता, आता एका चांगल्या ऑफिसमध्ये जाणार आहे. तुम्ही सर्वसामान्यांचं जगणं जगलं आहे. पुढं जाऊन सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी तुमच्या डोक्यात काय कल्पना? सर मला असं नेहमी वाटतं की सर्वसामान्य माणसांच्या काय अपेक्षा असतात सर. त्यांना फक्त ऐकायला 2 कान हवे असतात. त्यांना असं वाटत असतं की तुम्हाला जे म्हणायचे ते माझं कोणतरी ॲटलिस्ट ऐकून घ्यायला पाहिजे, माझं कोणतरी दाद घ्यायला पाहिजे. सो मी देवाकडे हीच अपेक्षा करेन की सर्वसामान्यांचं जे ऐकून घेण्याची क्षमता माझ्यामध्ये देऊ.